नमस्कार मित्रांनो, आज आपण डेटा स्ट्रक्चर बघणार आहोत. DSA डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. फर्स्ट ऑफ ऑल आपण डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय ते समजून घेऊ. समजा तुमच्याकडे 500 पुस्तकं पडलेली आहे, अस्ताव्यस्त पडलेली आहे. ठीक आहे. ते 500 पुस्तकं आपण उचलून एका कपाटामध्ये जर ठेवली, चांगल्या पद्धतीने आपण त्याला ऑर्गनाइज केलं, तर आपल्याला सहज सापडतील. ठीक आहे. त्यालाच आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे कसं नेमकं काय आहे याच्यामध्ये ॲक्चुअली तुम्ही समजून घ्या, की हे पुस्तकं पडलेले आहे, हे पुस्तकं म्हणजे डेटा आहे. ठीक आहे. हा डेटा चांगल्या पद्धतीनं आपल्याला कुठेतरी ऑर्गनाइज करायचा आहे किंवा कुठेतरी साठवायचा आहे किंवा लावायचा आहे. जेणेकरून आपल्याला पटकन ते पुस्तक त्या पुस्तकामधलं कोणतंही पर्टिक्युलर एखादं पुस्तक पटकन मिळून जाईल. त्याच्यासाठी आपण काय केलं, ते सगळं अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं कपाटामध्ये ठेवले. बरोबर. हे झालं आपलं डेटा स्ट्रक्चर. म्हणजे डेटा कुठून तरी पटकन मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण या सगळ्या पद्धतीचा यूज केला. आणि दुसरी पद्धत आहे अल्गोरिदम. आता तेच पुस्तकं, जे पुस्तकं तुम्ही कपाटामध्ये ठेवलेले आहे, तर तुम्ही कोणती पद्धत वापरता? तुम्ही डायरेक्टली कपाटामधून एखादं पुस्तक काढता, की सेक्शन वाईज ते पुस्तकं कपाटात ठेवलेले आहे, तर सेक्शन वाईज त्याच्यामध्ये जाऊन पर्टिक्युलर एखादं पुस्तक काढता. म्हणजे एखादं पायथन प्रोग्रामिंगचं पुस्तक आहे, तुम्ही ते पायथन प्रोग्रामिंगच्याच रोमध्ये ठेवलेलं आहे कुठेतरी. तिथंच जाऊन तुम्ही ते पुस्तक काढू शकता. की कोणत्याही बाकीच्या प्रोग्रामिंगच्या पुस्तकांमध्ये जाणार आहे तुम्ही? शक्य नाही आहे. म्हणजे बाकीचं म्हणजे जावा आहे, सी आहे, C++ आहे, यांचे जे सेक्शन्स आहेत, या सेक्शनमध्ये जाणार आहे का तुम्ही? शक्य नाही आहे ते. या सेक्शनमध्ये तुम्हाला पायथनचं पुस्तक मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सेक्शन वाईज क्रमाने कुठेतरी ते पुस्तक ठेवलेलं असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं जावं लागणार. म्हणजे महत्त्वाचं काय? पद्धत महत्त्वाची आहे. आणि त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम म्हणतो. ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटाला चांगल्या पद्धतीनं साठवायचं, ठेवायचं, ऑर्गनाइज करायचं, याला आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्याच डेटाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे जो डेटा आपल्याला पाहिजे, पर्टिक्युलर तोच डेटा आपल्याला पाहिजे, तो आपल्याला काढायचा आहे तिथून. त्याच्यासाठी आपण ज्या पद्धती, ज्या स्टेप्स वापरतो, त्याला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम असं म्हणतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण डेटा स्ट्रक्चर बघणार आहोत. DSA डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. फर्स्ट ऑफ ऑल आपण डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय ते समजून घेऊ. समजा तुमच्याकडे 500 पुस्तकं पडलेली आहे, अस्ताव्यस्त पडलेली आहे. ठीक आहे. ते 500 पुस्तकं आपण उचलून एका कपाटामध्ये जर ठेवली, चांगल्या पद्धतीने आपण त्याला ऑर्गनाइज केलं, तर आपल्याला सहज सापडतील. ठीक आहे. त्यालाच आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे कसं नेमकं काय आहे याच्यामध्ये ॲक्चुअली तुम्ही समजून घ्या, की हे पुस्तकं पडलेले आहे, हे पुस्तकं म्हणजे डेटा आहे. ठीक आहे. हा डेटा चांगल्या पद्धतीनं आपल्याला कुठेतरी ऑर्गनाइज करायचा आहे किंवा कुठेतरी साठवायचा आहे किंवा लावायचा आहे. जेणेकरून आपल्याला पटकन ते पुस्तक, त्या पुस्तकामधलं कोणतंही पर्टिक्युलर एखादं पुस्तक पटकन मिळून जाईल. त्याच्यासाठी आपण काय केलं, ते सगळं अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं कपाटामध्ये ठेवले. बरोबर. हे झालं आपलं डेटा स्ट्रक्चर. म्हणजे डेटा कुठून तरी पटकन मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण या सगळ्या पद्धतीचा यूज केला. आणि दुसरी पद्धत आहे अल्गोरिदम. आता तेच पुस्तकं, जे पुस्तकं तुम्ही कपाटामध्ये ठेवलेले आहे, तर तुम्ही कोणती पद्धत वापरता? तुम्ही डायरेक्टली कपाटामधून एखादं पुस्तक काढता, की सेक्शन वाईज ते पुस्तकं कपाटात ठेवलेले आहे, तर सेक्शन वाईज त्याच्यामध्ये जाऊन पर्टिक्युलर एखादं पुस्तक काढता. म्हणजे एखादं पायथन प्रोग्रामिंगचं पुस्तक आहे, तुम्ही ते पायथन प्रोग्रामिंगच्याच रोमध्ये ठेवलेलं आहे कुठेतरी. तिथंच जाऊन तुम्ही ते पुस्तक काढू शकता. की कोणत्याही बाकीच्या प्रोग्रामिंगच्या पुस्तकांमध्ये जाणार आहे तुम्ही? शक्य नाही आहे. म्हणजे बाकीचं म्हणजे जावा आहे, सी आहे, C++ आहे, यांचे जे सेक्शन्स आहेत, या सेक्शनमध्ये जाणार आहे का तुम्ही? शक्य नाही आहे ते. या सेक्शनमध्ये तुम्हाला पायथनचं पुस्तक मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सेक्शन वाईज क्रमाने कुठेतरी ते पुस्तक ठेवलेलं असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं जावं लागणार. म्हणजे महत्त्वाचं काय? पद्धत महत्त्वाची आहे. आणि त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम म्हणतो. ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे डेटाला चांगल्या पद्धतीनं साठवायचं, ठेवायचं, ऑर्गनाइज करायचं, याला आपण डेटा स्ट्रक्चर म्हणतो. आणि त्याच डेटाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे जो डेटा आपल्याला पाहिजे, पर्टिक्युलर तोच डेटा आपल्याला पाहिजे, तो आपल्याला काढायचा आहे तिथून.